नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सकाळचे 11:30 वाजलेत मित्रांनो। काकतीला आहे उत्तमच्या इथं जरा ते मार्गाड वगैरे सरळ करून घेते आणि 2 नवीन लाईटी टाकल्यात, ते बसून फिटिंगचं काम चालू आहे। समोर मार्गाड बसवते बघा। मागच्या ट्रिपला मँगलोरला आपला टायर फुटला होता तेव्हा ते मार्गाड सगळं चेंबलं होतं, ते बसून घेते आता। लाईटी पण टाकल्या 2 नवीन, त्या रात्री तुम्हाला चालू करून दाखवतो मित्रांनो। पाटे 7:15ला आम्ही मुर्ला ढाब्यावरून झोपलो, नंतर शेटनी गाडी 8 वाजता वगैरे तिथून काढली, त्याच्यानंतर डायरेक्ट उत्तमच्या इथं आलो। आता ते काम झालंय, आता डायरेक्ट हत्तरगीला जायचं, हत्तरगीला जाऊन आंघोळ वगैरे करायचं आणि पुढचा प्रवास चालू। बसलो आपलं इलेक्ट्रिकचं दुकान आहे, स्पीकर वगैरे सगळे भेटतं त्यांच्या इथं निवांत बसलोय। अण्णाची पण गाडी, अण्णा पुढं गेलाय, तर एवढं काम करून निघूयात मित्रांनो। नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आज दुसरा दिवस आहे, सकाळचे 9 वाजलेत। कामशेतला आलोय मी। HP चा पंप आहे कामशेतच्या इथं येऊन थांबायला लावलं होतं। रात्री म्हणजे 4:15 वाजता पाटे इथं आलो होतो। मागं एक ढाबा आहे, तिथे येऊन झोपलो। सकाळी उठलो, आता फ्रेश वगैरे झालो व्यवस्थितपैकी। आता त्यांना फोन केलता, त्यांचा माणूस येतोय इथंच, मग तो मला घेऊन जाईल। आता कुठं खाली करायचं, पहिले काहीतरी कामशेत पासून 7-1 किलोमीटर आहे, तिथं जाऊन खाली करायची, नंतर कामशेत गावात येऊन खाली करायचं। बघू आता किती वेळ लागतो वगैरे। काल खूप उशीर झाला आम्हाला निघता नितीन मिस्त्रीच्या इथं जरा थांबलो होतो, कारण की गाडी पिकअप घेत नव्हती, जरा डिझेल वगैरे वाढवलो। आता झाले व्यवस्थित, तर बघतोय त्याची वाट आता कधी येईल वगैरे। आले की निघून जाऊयात। नाश्ता वगैरे काय झालं नाही अजून, नाश्ता करायचा आता बघू। हे लोक आल्यानंतरच ठरवू कुठं नाश्ता करायचा, काय करायचं। तर बघूयात मित्रांनो कधी येतो आणि मग निघूयात लगेच। दुपारचे 12:30 वाजले मित्रांनो। गाडी खाली करणं चालू आहे आपलं। थोड्याच राहिलं, 50-60 गोण्या राहिल्यात, अजून दुसरी डिलिव्हरी द्यायची। किती वेळ लागतो काय म्हणतात। पावसाळ्यात भारी वाटत असं रोहित। आता पाणी सोडलेले, हा ना, पाणी रोज सोडते ना त्या टायमाला। एकला पाणी सोडते, 4-4:30 पर्यंत पाणी चालत असतं। पावसाळ्यात अजून भारी वाटत। पाऊस काय नाही, लय पाणी असतं म्हणून डॅमचं पाणी सोडलं ना, पाणी आता नवीन पूल झालाय हा का, वाहून गेला डायरेक्ट। मित्रांनो संध्याकाळचे 6:45 वाजले। गाडी आपली खाली झाली, दोन्ही डिलिव्हरी झालेत आता व्यवस्थितपैकी। आता फक्त प्रॉब्लेम असा झालाय, काटा करायचा दुसऱ्या इथलं, नंतरच आपल्याला भाडं भेटेल। पण जिथं काटा करायचा तिथं कार्यालय आणि कार्यालयात लग्न आहे, त्याच्यामुळं त्या लोकांनी सगळ्या गाड्या त्या नेमका काट्याच्या समोर लावून लग्नाला गेलेत। आता किती वेळ लागेल काय सांगता नाहीत। झालाय पुतळा आपला समोर दिसतोय बघा, सगळ्या गाड्या लावून गेल्या तिथं। ज्या गाड्या थांबल्या सगळ्या
ते काटा काढण्यासाठी थांबलेले आहेत. आता किती वेळ लागणार वगैरे काय सांगता येत नाही त्याच्यासाठी. बघूयात आता किती वेळ लागतो आणि काय होतं ते. त्याच्यानंतर काटा केल्याशिवाय तर काय भाडं वगैरे आपल्याला भेटणार नाही, त्याच्यामुळे थांबायला लागले. आता 1 तास लागतोय का 2 तास लागतात काय सांगता नाहीत. अशा अडचणी असतात काही ना काय आणि बिंदास काट्याच्या समोर गाडी लावून गेलेत. आता लोक असतात काय बोलू नाही शकत. काटावाला तेच म्हटलं काय बोलू नाही शकत आपण, एवढे लोक आहेत म्हटलं काय बोलणार त्यांना. तर बघूयात मित्रांनो, बघतो आता कुंदन शेटला फोन लावतो. जर एशियन पेंटची वगैरे ऑर्डर असेल तर इथूनच डायरेक्ट गाडी सोडूनच येता येईल. बघूयात, पहिलं फोन लावून विचारूयात शेटला. मित्रांनो, रात्रीचे 10:30 वाजलेत. आलोय मी आत्ता घरी. येऊन जरा फ्रेश झालो, आंघोळ वगैरे केली, कारण की कंटाळा आलता फार. पहिले फ्रेश झालो व्यवस्थितपैकी. जरा उशीरच झाला, कारण की तिथं त्या कार्यालयाच्या इथं काट्याच्या इथं गाड्या सगळ्या लागल्या होत्या, त्याच्यामुळं लवकर काटा नाही झाला. पण नंतर झाला. आलो, ट्रॅफिक वगैरे काय लागलं नाही. डायरेक्ट कात्रजला आलो आणि कात्रजवरूनच खाली उतरलो मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.